भाकरी किंवा पोळीसोबत खिमा भरलेली ही झणझणीत वांगे आणि हा मस्त झणझणीत खिमा तुम्ही ट्राय करून बघा। मधुगंधास रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। खिमा भरलेली वांगी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 2 टेबलस्पून कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट, 1 टेबलस्पून टोमॅटो प्युरी, हाफ टीस्पून हळद, 10 छोटी कवळी वांगी, अर्धा किलो चिकन खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण पॅन मध्ये तेल गरम करूया। तेल गरम झालं की यात आपण कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया। थोडीशी परतून घेऊया। यावरच टोमॅटो प्युरी टाकूया आणि हे दोन्ही थोड्या वेळ तेलावरती परतून घेऊया। छान परतून झालंय। आता यावर आपण आलं लसूण पेस्ट टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इथं आम्ही छान छान रेसिपीज शेअर करतो ज्या करायला अतिशय सोप्या आहेत आणि तेवढ्याच चविष्ट लागतात। तुमच्या सबस्क्रिप्शनने आम्हाला अजून काम करण्याची एनकरेजमेंट मिळते आणि सबस्क्राइब केल्याबद्दल थँक्यू। थोडं छान शिजू द्यायचं आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं तेल सुटूसपर्यंत। तुम्ही बघू शकता छान तेल सुटलंय, छान शिजलंय। आता यावर आपण आपला चिकन खिमा टाकूया। खिम्याला आपण या मसाल्यामध्ये थोडे मिक्स करून घेऊया। यावर आता आपण हळद टाकूया आणि गरम मसाला टाकूया। थोडं मिक्स करून घेऊया। मग यावर कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेऊया। छान व्यवस्थित सगळा मसाला बरोबर खिमा परतून घेऊया आपण। मस्त छान सगळे मसाले या खिम्यात मिक्स झालेले आहेत। खिम्याला बघू शकता छान पाणी सुटलं आहे। यावर आता आपण 1/4 कप पाणी टाकूया आणि ह्याला कव्हर करून 7 ते 8 मिनिटं हा खिमा व्यवस्थित शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झालेत। आपण बघू शकता मस्त छान आपला खिमा शिजलेला आहे, मस्त एकदम भारी। ह्याला आपण थोडं परतून घेऊया आणि थोडं जे राहिलेलं पाणी आहे ते सगळं या खिम्यातलं आता आपण ड्राय करून घेऊया। खिमा आहे ना झटपट शिजतो, म्हणजे काय त्याला फार वेळ लागत नाही शिजवायला, पण ह्याला आपल्याला ड्राय व्यवस्थित शिजवायचं आहे आणि ह्याला आपल्याला वांग्यांमध्ये स्टफ करायचं आहे, म्हणून ह्याला आपण अशा प्रकारे शिजवतोय। मध्ये मध्ये थोडंसं आपण परतत राहायचं, म्हणजे चेक करत राहायचं की आपलं पाणी ड्राय झालंय का। सगळं पाणी ड्राय झालंय, तुम्ही बघू शकता। आम्ही तुम्हाला इथं दाखवतोय। मस्त छान मोकळा झालाय आपला खिमा। आता ह्याला थोडं थंड व्हायला आपण बाजूला ठेवून देऊया। इथं आपण छोटी वांगी भरल्या वांग्यासाठी जसं कापतो ना तसं 4 भागांमध्ये स्लिट करून मिठाच्या पाण्यात बुडून ठेवलेले आहेत। आता या एकेका वांग्यामध्ये खिमा जो आपण शिजून घेतलेला आहे थोडा गार झाल्यावर आपण भरून घेऊया। अगदी भरलं वांग आपण करतो तसं त्याच्यात जेव्हा मसाला भरतो तसंच भरून घ्यायचं आहे आपल्याला। खूप मस्त लागतात हे खिमा भरलेली वांगी। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। भन्नाट झणझणीत होतात हे खिमा भरलेली वांगी। छानपैकी सगळीकडून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। पूर्णपणे वरपर्यंत हे वांग आपल्याला भरून घ्यायचं आहे।
खिमा आपण नुसता बनवून सुद्धा पोळी भाकरी बरोबर खातो, खूप टेस्टी होतो. खिमा पाव आपण खातो, पण ही खिमा भरलेले वांगे जरा वेगळी रेसिपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. सगळे वांगे आपल्याला खिम्याने भरून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त छान वरपर्यंत पुरेपूर आपण भरून घेतलेले आहेत. आता आपण खिमा शिजवलेला जो पॅन होता ना, त्यातनं आपण खिमा काढून घेतला. त्यातच आपण तेल गरम करून घेऊया आणि ह्यात एक एक करून आपले सगळे खिमा भरलेले वांगे टाकून घेऊया. यावर आपण 1 टीस्पून लाल तिखट टाकूया आणि मिक्स करून घेऊया. एकदम झणझणीत आणि अतिशय रुचकर लागतात हे खिमा भरलेले वांगे. मस्त छान मिक्स करून झालं की ह्याला आपण कव्हर करून साधारण 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया या वांग्यांना. आणि 2 ते 3 मिनिटांनंतर ह्याच्यात थोडं पाणी टाकून हे सगळे वांगे आपण शिजवून घेऊया. पाणी टाकून थोडं मिक्स करून घेतोय आणि पुन्हा कव्हर करून ठेवतोय. झाकण लावून आपण ह्याला 8 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. झाकण उघडून बघूया कसे शिजलेत. वाह, मस्त छान लाल रंग आलाय. छान शिजलेत आपले वांगे, तुम्ही बघू शकता. खाली खिमा जो आपण पहिले शिजवलेला तो ठेवलेला आहे. वरती आपले स्टफ्ड वांगे, वरनं थोडी कोथिंबीर भुरभुरून आपण हे सर्व करतोय. खूपच चविष्ट आणि मस्त टेस्टी होतात हे खिमा भरलेले वांगे. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि आम्हाला कळवा कशी झाली ते. अशाच रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. Thank you.